माता की जय. वीरा माता की जय. गाईस, तुमचा पुन्हा एकदा पार्थ संदीप भोईर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. म्हणजे आता आपल्याला माहितीच असेल का चैत्र नवरात्र चालू आहे आणि एकविरेला जत्रा असते सप्तमीच्या दिवशी. आणि सो आता आपण जाऊया एकविरेला. बघू शकता तुम्ही, मी पेंटिंग पण केले टी शर्टवर. आणि चला मग आता बघूया कसं होते, काय काय होते आज. निघूया चला. अजून आमच्या बाप्पाच्या तयारी चालू आहे. पप्पानं मी जाऊ, भाऊ होता, यशदादा होता, पण ते कॅन्सल झाली. आणि आता पप्पानं मी जाऊ. सो बघूया, ट्रेनला चालल्यावर मी. चला बघा, मी काल मांडलेला कसा पेंटिंग मी केलेली आहे ती. काहीच बघा, आता आम्ही स्टेशनला चाललो. चला आता तिथे गेल्यावर एक ट्रेन बिन बघूया. असा सुमसाम आहे अख्खा ठाण्याला सकाळीच. ज्यावर काही वाजले नाही, 7 वाजले. 5:30ला येणार होतो आम्ही, पण होतेच ना टाईम. बघा आता आपण नागरिक स्टोअरचे येत आहोत आणि मग लवकरच स्टेशनला पोहोचू. चला 6:15ची ट्रेन आहे. 6:00 वाजले ना, तर तिकीट काढायचं आहे वाटते. बघा सगळं पप्पा गाईच खाईवा आहे. ट्रेनला आम्ही जात नाही कवा, पण म्हणजे मागच्या वर्षी फर्स्ट टाईम गेलतो. आणि आता पप्पाला हाऊस आले जामच, ट्रेनला जायची बोलते. हे वर्षी आपण ट्रेनलाच जायचा. सो चला. मी जाम विरोध केला, पण म्हणजे माझ्याशी काही जमलाच नाही. गाईस बघा कशी कामाला जाणाऱ्यांची स्टेशनला सकाळीच गर्दी म्हणजे ठीक आहे. चला तरी पण पप्पा उतरता आता बघा. गाईस चला आता फायनली पोचलो लोणावळ्याला. आता जाऊया, बघू आता इकडून कसा काय जायचं आहे. लोणावळा स्टेशन. शिवाजी महाराज पासून येथून ला जाणारी आपण येथून. बघा गाईस, आय लव्ह लोणावळा. गाईस आत्ताच आम्ही इथून ट्रेनमधून उतरलो आणि तिकडून चालत चालत थोडा लांब स्टेशनला आलोय. स्टेशनचे बाहेर नाईस देवी बघा. काय लंगऱ्यार का छप न तुझी पण देवी दाखवून. माझी दिसतं होममेड. मी दाखवले त्या सकाळी. आणि आता आम्ही नाश्ता करायला चाललो कुठेतरी, शोधत लावले. काहीच बघा, आता आम्ही नाश्ता केले आणि आता आलो आम्ही बस स्टॉपवर. इकडून जाऊ आता कारल्याला. चला कारला बस. हेच बघा, भिवंडीचे खासदार बाल्यामा आपला सहर्ष स्वागत करीत आहेत. काहीच चला आता आपण पोचलो कारला फाट्याजवळ. आणि मग आता इकडून थोडा चालत जाऊ आतमध्ये मंदिराजवळ. चला समोर बघा डोंगर, झेंडे मेंढे दिसतात बघा. काहीच बघा, आपल्याला आई भेटले. काय रे दिसत अजिबात. काय दिसलं आता? आहे दिसलं घरा येस नाही अजिबात. रेकॉर्डिंग कर.
राजुळा गावची नगरसेविका एकदम जुनी नगरसेविका गाईज म्हणजे आजचा दिवस असा आहे, आजचा म्हणजे 4-5 दिवसही का इथं आल्यावर म्हणजे कोण ना कोण भेटतीलच नाही का, भाकरी कोण ना कोण भेटतीलच नासा पण येता तेव्हा कोण ना कोण भेटतेच. चला गाईज बघा कशी लोक इथं राहतात म्हणजे इथं आल्यावर. गाईज बघा सगळा बाजार इथं मटणांची दुकान आहे, चिकनवाला मटनवाला सगळं. बकरं बघा कसं गाईज बघा बघा लवकरच आता आपण पोचू पायथा मंदिराजवळ. पप्पानी बघा कोंबड्यांचा धंदा बोलत लावले म्हणजे खुल्लेच. हजारला दोन हजारला 10 रुपये सगळा हजारलाच एक. 10ला एक. चला गाईज पप्पानी बघा सगळ्याचा धंदा खोलत लावले. आता इकडे याचा हे धागा मला दे 5-5 रुपयाला एक. 10ला एक. 10ला एक. गाईज थांब जरा धागा घेतो मी. गाईज डीट नाही लागासाठी 20 रुपये. भाई कितने काय 20 रुपये. 50 ला आहे. 50. लॉस मध्ये टाकशील तू या ना, लॉस मध्ये टाकशील लॉस. 50. चला चला हे 80 आहे बघ भाई, 80 पाहिजे का? नको. बघा गाईज पोचलो आम्ही पायथा मंदिराजवळ. गाईज बघा आपल्याला आपले नातेवाईक भेटलेत. निघूया आता वरती जायला. गाईज बघा केस घेऊन आल्या पोऱ्याचं. माता की जय. ओय ए भाई जरा एक मिनिट चला. इथं आल्यावर म्हणजे सगळीच इथे आल्यावर असंच गायचं एकेला दिला का लगेच सगळ्यांना देवायला लागते. बघा कशी सगळी लोक चढतात आणि त्याच्यानं आम्ही पण चढताव. एकविरेचे पाहुणे. आता 5 पायरीच्या मंदिरात पोहोचलो. आता इथं दर्शन घेऊया आणि मग वरती जाऊ. डोकऱ्यानं न्यायला डोली बघा कशी.
आता पोचू लगेच. बघा फायनली आता आपण पोचल्या वरती. आता दर्शनाच्या लाईनीला जाऊ. गर्दी आहे काही जाम कमी, म्हणजे पहिल्यांदा असा पालखीच्या दिवशी म्हणजे भेटले दुसऱ्या दिवशी. बघा आमचं दर्शन झाले. आता मंदिरात व्हिडिओ नाही करता आली. आम्ही आता इथं बाहेर दर्शन घेतले आणि निघू. चला फोटो बिटो काढूया आता जरा. तर बघा जायवळीचा कार्यक्रम चालू आहे पोरांचे. माता की जय. माता की जय. माता की जय. लगायचं आता दर्शन झाला. आता निघूया खालती जायला. किरण अंकल्स पण आलेत. करण दादा पण आहे. बघा कशी आपली मंडळी उतरते. आता चिक्क्या यायला थांबल्या. पैसे देतो. हो ना. आता त्या पैसा बाजू वापरतो. बघा आता दुपारचं 2:30 वाजल्या आणि आम्ही जेवायला बसतो. 2 बिर्याणी म्हणून ट्रिपल राईस नाही. मला घे. परतीचा प्रवास आहे भाई. डेंजर काम आहे, डेंजर काम. चला तर काहीच आता आपण आपल्या इथं पोचलो ठाण्याला. आणि
आणि आता तिकडून आम्ही गाडी आणलेली सकाळी, तर आता गाडी वाव आणि चार्जिंग पण संपायला आले. इथंच थांबूया आता ब्लॉग आणि मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.